मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने आज 21 एप्रिल पासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। त्यामुळे समस्त कर्मचारी वर्गाचे बेमुदत काम बंद आंदोलन झाले। यावेळी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डफडा वाजवून व घोषणा देऊन शासनाच्या उदासीनतेवर निषेध व्यक्त करण्यात आला। तर 17 मागण्या जे आहेत ते खूप छोट्या छोट्या मागण्या आहेत, पण माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की आमच्या लेकरा बाळाचा विचार करून त्यांनी आमची मागणी जुनी पेन्शन लागू करा आणि सर्वांना न्याय द्या ही विनंती करतो आपल्या माध्यमातून। आजचा हा संप आमची प्रमुख सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन ती शासनाने आज तागायत आमची पूर्ण केली नाही। दरवेळेस आम्ही संपावर जातो, परंतु काही ना काही आम्ही दाखवून आमचा संप मोडीत काढतो, पण यावेळेस आम्ही तसं करणार नाही। यावेळेस जोपर्यंत शासन आम्हाला जुनी पेन्शन देणार नाही तोपर्यंत आम्ही संपामध्ये सर्व महिला भगिनी कर्मचारी सर्व सहभागी होणार आहोत। आपल्यासोबत कोण कर्मचारी यासोबत कुठल्या प्रभाग विभागाचे आज आपल्यासोबत इथं संपात सामील आहेत? या संपामध्ये सर्व प्रकारचे कर्मचारी सहभागी आहेत। सरकारी, निमसरकारी, शिक्षक, महसूल विभाग, जिल्हा पोलीस विभाग, जिल्हा परिषद याप्रमाणे इतर सर्व विभाग या संपामध्ये हिरिरीने सहभागी झालेले आहेत। शासनाला काय आपण म्हणाल? शासनाला एकच म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे आम्ही स्त्री असो पुरुष असो खांद्याला खांदा लावून आम्ही शासनाचे सर्व काम करतो, परंतु आम्हाला शेवटच्या सणाला जी पेन्शन हवी आहे ती आम्हाला शासनाने मंजूर करून द्यावी, जेणेकरून आम्ही पेन्शनवर गेल्यानंतर आमचे जे राहिलेलं आयुष्य आहे ते आम्ही सुखानं समृद्धीनं जगू शकू।